नमस्कार मित्रांनो, याच्या व्लॉग्स मध्ये आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की तुम्ही बघितलं असाल की आज आम्ही चाललेलो रतनगडला आणि खूप अशी मजा येणार आहे. तर रात्र झालेली आहे आणि रात्रीचे आम्ही वाजलेले आहेत 1 आणि 1 वाजता निघलेलो आहे जवळजवळ. तर आता खूप मजा येणार आहे. इकडे बघू शकता बिट्या पण आहे आणि इकडं प्रथमेश फोटोशूट चालू आहे रात्रीचा. इकडे साहिल आणि इकडे बघाल तर बाळा आहे. तर खूप मजा येणार आहे. आम्ही चाललेलो रतनगडला आणि त्याच्यानंतर आपण बाळा कुठल्या स्पॉटला जाणार आहे जो रील वरती चाललो आम्ही. तो स्पॉट खूप फेमस आहे रील्स मध्ये, खूप बाजेतो स्पॉट. तर आता त्या रील्स मध्ये जर खूप असा स्पॉट तो फेमस झालेला आहे, तिकडे पण जाणार आहे आम्ही. तर खूप अशी मजा येणार आहे. तो ब्लॉग पूर्ण बघत राहा. तर चला जाऊया पुढे. रात्री झालेले तर जास्त काय दाखवता येणार नाही. भेटूया जाऊन पुढे. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गडाच्या 30 किलोमीटर अगोदर. आणि तुम्ही बघाल तर कळसुबाई रान अभयारण्य या इथंशी खाली तुम्हाला असा म्हणजे चेकपोस्ट भेटाल. या इकडं तुम्हाला वरती जाण्यासाठी म्हणजे एंट्री फी आहे 100 रुपये गाडीचे आणि 30 रुपये प्रत्येकाची. तर ही एंट्री फी करून तुम्हाला पुढे जायला लागतो. तर आता आम्ही पण करणार आहे तिकडची एंट्री आणि मग पुढे जाणार आहोत. कुठला तो आपण लवळवाडीला जाणार आहोत पहिले आणि त्याच्यानंतर जाणार आहोत गडावरती. तर चला बघूया कसा होतो प्रवास आणि खूप मजा येते. तिकडं बघा बाळा पण आहे. बाळा काय आम्ही सगळं मॅप आहे का? मॅप बघतोय कुठून जायचं ते डिस्कशन करतो. बरोबर बरोबर करा करा. अभ्यास चालू आहे बाळा आणि प्रथमेशचा. तर इथं चेकपोस्ट आहे आणि इकडं बघाल तर मस्तपैकी असा शॉपिंग करायला पण आहे. पण आता सध्या बंद आहे, नाहीतर तुम्हाला दाखवला असता. तर चला आता जास्त टाइम नाही घेत. आता आम्ही निघतो इकडनं आणि बघूया वाटेमध्ये काय भेटतो की नाही असं एकदम इंटरेस्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही तुम्हाला. आणि एकदम असं मस्त आम्ही वरती चढू वगैरे फुल भारी असं व्ह्यू दाखवू तुम्हाला. परफेक्ट. तर चला मित्रांनो जास्त टाइम घेत नाही. आता जातोय पुढे आणि भेटूया मग. आता आम्ही चाललोय धरणावरती. आता जो आपण धरण खालून बघितला त्या धरणाच्या वरती व्ह्यू वरतून दाखवतो आता तुम्हाला कसा एकदम धरणात. फायनली इकडनं चढून आम्ही आलेलो डॅम वरती. तर तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक नजारा. साहिल पण इकडं आणि आप बघू शकता एकदम डॅम. लय मेहनत केली वर यायला. आणि तिकडं पोरं पोहतात येत आणि इकडं आपली सगळी मंडळी आहेत 2 जण 3 जण. भित्रे आले नाही वरती, आम्ही आलो एकदम खतरनाक. बघू शकता हा जो डॅम आहे किती पाणी मस्त आहे. तर साहिल कसा जायचा खाली परत. तर साहिल दाखवतो जाऊन खाली कसं जातात. पडला तर लाईव्ह दिसल. तर मला वरती जाऊ दे मग तू खाली जा. हा आता जाऊन दाखव खाली. का चढताना तर चढला ना. जा ना. काय झालं ए इकडे ना. इथं फेल झालंय. होय जा उतर जा. झोपून जा डायरेक्ट. चिखलात पडला तरी चाललं पण झोपून जा. प्रयत्न चालू आहेत. चप्पल काढ. हा होशील सक्सेस. उतरलाय डायरेक्ट त्याच्यावरती पाय दे. झोप ऐक गेला पाण्यात. हे आता मला दाखव. भाई मला दाखव मी कसा उतरते आता. विषय धरणार बिरणार ना तुझ्या हिमतीवर. ए मला नीट खाली धर. हा थांब खालून व्हिडिओ चालू कर. प्रयत्न बघू शकता डॅम वरती चढण्याचे. उतरण्याचे चढून उतरण्याचे. आता तुम्ही मजा बघा. आता अगं भाई असा उतराचा. हा उतर. फेल आलेला आहे सिस्टम फेल. आदरवाडी जेल. समझ रहे हो ना. व्ह्यू पाहू शकता तुम्ही. आपली पोरं दलिंदर पोरं आणि गाडी बघू शकता. खूप
सुंदर असं वातावरण आहे. फायनली पाण्यात गेलेलो आहे. पाण्यात वाचण्यासाठी एवढे प्रयत्न चालू होते पण पाण्यात गेलो शेवटी. आलोय डॅम बघायला. खुलतोय सायले खुलणार का रे? बघू शकता एकदम खतरनाक डॅम आहे. आणि इकडनं असा मस्त पैकी इकडनं पाणी जात असेल ना. आम भारी वाटत असेल खतरनाक. चक्कर झाला. चला मित्रांनो आता जाऊया. जास्त टाइम घेत नाही आणि पुन्हा बघत राहा व्लॉग. मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे गडाच्या पायथ्याशी आणि आता आम्ही इकडनं आता सुरुवात करणार आहे. तर इकडं एक गडाच्या पायथ्याशीचं मंदिर आहे आणि तिथं एक असा छोटासा असं एक तळा आहे. त्याला मला काय बोलतात ते माहिती नाही. पण आता इकडं आम्ही आता चालतोय आता आणि गडाला ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. इकडे साहिल आहे आणि बाळा. तर चला आता ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. बघूया काय काय भेटतो आपल्याला अनुभवाला ट्रॅकिंगमध्ये. तर स्टे ट्यून, भेटूया पुढे. तर मित्रांनो आम्हाला जायचं आहे त्या पॉईंटला. तुम्ही बघू शकता किती हाईट आहे. म्हणजे हा जो सर्कल दिसतो या इथं पॉईंटला जायचं आहे. आणि इकडं निघलेले सगळं. तर चला बघूया आता किती टाइम लागतो. मस्त असा सह्याद्रीचा पर्वत. खूप सुंदर वातावरण आहे. मस्त पैकी असं शेतातून चाललेलो आहे आम्ही आणि बघू शकता खूप मजा येणार आहे. एवढा वरती जायचं आहे. टेन्शन तर आलेलं आहे थोडा. साहिल काय बोलशील एवढा वरती जायचं आहे? माझी तर बाबा बघूनच हालत टाईट झाली. शेत बघू शकता किती भारी भात आलेला आहे. पाणी दाखव. पाणी एकदम निळा निळा पाणी आहे. बाळा लय वरती जायचंय. काय बोलतोस मग त्याच्याबद्दल? काय रे बाळा? लय वरती जायचंय ना. आम्ही जाऊ तिथे. फर्स्ट ट्रॅकिंग आहे आमची. जायचं तर आहेच. जायचं तर आहे. आणि भात तर बघू शकता. वा खतरनाक मस्त एकदम. काढला पाहिजे. वानर दिसलेले आहेत. अजून कुठल्या कुठल्या प्राणी दिसतात हे बघूयात आपण गडावरती. माकडं माकडं बघू शकता किती माकड आहेत. बाप रे बाप. पूर्ण झाड भरलंय माकडांनी. चला अजून जाऊया पुढे. खूप असा वरती जायचे. जास्त बोललो तर दम लागल. म्हणून जरा जास्त सिनेमॅटिक व्हिडिओज दिसतील तुम्हाला व्लॉगमध्ये. तर सिनेमॅटिक व्हिडिओ जरा जास्त एन्जॉय करा. मित्रांनो कधी पण गडावरती चढताना तिथं साईडला असे मार्किंग असतात. तर त्या मार्किंग बुजवू नका. कारण का त्या मार्किंगला अजून तुम्ही असा मोठा करा की जेणेकरून रस्ता समजेल. तर आता आम्ही त्याच मार्किंगच्या हिशोबावरती चाललेलो आहे. आणि खाली एकदम मोठी नदी आहे. एकदम खतरनाक वाली जंगलमधून चाललेलो आहे आम्ही. माकड वगैरे खूप. माकडं पण खूप दिसले आम्हाला. येताना तुमचे सांभाळा वस्तू. हा जास्त काय वस्तू पण घेऊन येऊ नका. एवढ्या वरती चढायचं आहे बोलल्यावरती तर प्लॅस्टिक विस्टिक घेऊन येऊ नका. माकडं त्रास देतात. तर कसं काय एवढ्या वरती चढायचं अजून? हे बघ इथं मार्किंग. कुठं मार्किंग आहे दाखव. हा हे बघा या अशा मार्किंग असतात. तर या कधीच कोणी काढू नका. म्हणजे आणि त्याला उलट अजून मोठा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल दुसऱ्यांना पण कसा रस्ता असतो आणि कसा जायचा असतो. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो पहिल्या स्पॉटला पोचलेलो आहे आम्ही. तुम्ही आता तुम्हाला एक मस्तपैकी एक नजारा दाखवतो. बघू शकता इकडनं. आणि यांची मेहनत पण बघू शकता. इकडं तुम्ही आले तर काही तुम्ही घ्या. म्हणजे यांचा पण सामान विमान घेऊ शकता. आणि अजून पण एवढा वरती जायचं आहे. या मंडळी बसलेली इथं. कसा वाटतोय? एकदम भारी. मस्त मजा येते ना. लय मजा येते. साहिल आधीच बोललेलो माझी बघूनच मला टेन्शन आलंय. आता अजून टेन्शन आलं बघून. तर अजून संपतच नाही. एवढा मोठा आहे.
बाळा सह्याद्री बोलतात त्याला, सह्याद्री. डोका फुटलाय. आणि बाळा तुझा डोका पण फुटला. डोका फुटलाय माझा, बघू शकता डोका फुटलेला आहे माझा. तर चला आता मित्रांनो वरती जातो थोडा अजून 1-2 तास 1-1.5 तास तरी लागणार आहे. अर्धा तासात चढून आलोय आणि असं वाटत पण नाही एवढा चढलोय इथं ते असं वाटतंय. तर चला पुढं बघूया अजून काय काय भेटतं बघायला. मित्रांनो माकडं दिसलेले आहेत, भरपूर माकडं आहेत आणि जंगल बघू शकता एकदम काळोखाचं जंगल आहे, घना जंगल. माकडं कुठं काय झालं काय माहिती. तो वरती माकड आहे बाळा धनगर. जरा चालता चालताना आम्हाला दगड बघा, किती मोठा दगड आहे, एवढा वरतून खाली आला. कितीतरी झाडं आहे खाली नेलेले आहेत. तर बघू शकता किती मोठा दगड होता हा आणि किती झाडं खाली पाडलेले आहेत. म्हणजे पावसात येऊच नाही शकत इकडं, पावसात मुश्किल एकदम. बघू शकता किती मोठा दगड आहे, मोबाईल मध्ये पण नाही येणार एवढा मोठा दगड वरतून आलाय. चलो मित्रांनो आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहेत. ते 15 ते 20 मिनिटात तुम्ही बघू शकता. आता आम्हाला सीड्या लागणार आहेत, या इकडनं सीड्या लागणार आहेत आणि सगळे पोरं असं थोडेसे थकलेले आहेत, जास्त थकले नाही. सीड्या बघून खूप खुश झालेले आहेत, जीव आलेला आहे, खूप मजा आलेली. सर्वात जास्त बघू शकता. जास्त मी ना थकलेला आहे, आमचा मेंबर थकलेला आहे. आता आम्ही इकडनं सीड्या आल्या तर आमचा उत्साह अजून जोरात झालेला आहे. तर खूप मजा येते आम्हाला अजून पण. तर चला आता मित्रांनो जाऊया पुढे आणि पुढचा प्रवास बघूया. अजून खूप वरती जायचं आपल्याला. मित्रांनो तुम्हाला ज्या खालून मी पायऱ्या दाखवल्या होत्या त्या पायऱ्यांपर्यंत आम्ही शेवटी पोहोचलेलो आहे. तर बघू शकता या एवढ्या पायऱ्या आहेत आणि इकडनं मग असं सरळ जायचंय आणि इकडं खालचा व्ह्यू तर बघा एकदम खतरनाक. इकडे मस्तपैकी या साईडला धुका आलेला आहे आणि इकडं हनुमानाचं मंदिर आहे छोटासा, मस्त वाटतं एकदम खतरनाक व्ह्यू. जास्त तर काही दिसणार नाही फोन मध्ये, पण जेवढं दिसतं तेवढं बघा, बघू शकता तुम्ही. आम्ही कुठून आलो ते दाखवतो तुम्हाला. या इकडनं या इकडनं आलेलो आम्ही आणि एवढं वरती आलेलो. चला वरती जाऊया आणि रत्नाईच्या देवीचे आपण दर्शन घेऊया आणि आपल्या जर्नीला थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. तर चला पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हर हर. चला तर मित्रांनो आता आम्ही चढतोय वरती, एकदम असा खतरनाक स्पॉट वरती आणि वरती माकडं पण दिसतात तुम्हाला. एवढ्या वरती शिड्या बांधल्या त्या गावकऱ्यांनी, त्यांच्याकडून आम्ही विचारला तर 50 लोकांनी एका आठवड्यात एवढ्या मोठ्या शिड्या बांधलेल्या आहेत. एवढा वरती सामान आणण्याचा म्हणजे खायची गोष्ट नाही. बघू शकता हे काय इकडं, हे बघ पहिल्याच्या पायऱ्या, हे बघ इकडं या आता बनवलेल्या पायऱ्या. तर चला थोडा वरती जाऊ. पाय दुखायला लागलेत मित्रांनो, लय पाय तर खूप दुखत आहे. चला हे बघ या ज्या पायऱ्या आहेत ना या जुन्या पायऱ्या आहेत. आणि तुम्ही चाललेत तो नवीन मार्ग आहे, या जुन्या पायऱ्या आहेत मेन. चला मी जातो वरती. खालून या खालून सीन बेकार आहे. तर बघू शकता इथं वरती किल्ला पहिला दरवाजा लागणार आहे आता थोड्याच वेळात. तर तिथं पोहोचल्यावरती बघूया. पहिल्या दरवाजातून आमची अशी एंट्री झालेली इकडनं आणि इकडनं अजून वरती जायचंय. आणि या इथं साईडला गुफा पण आहे. बघू शकता ही अशक्य सुंदर अशी सह्याद्री आणि इकडं माकडं पण आहेत.
3 माकडं आहेत एवढा वरती. चला साहिल आला का? हॅलो. चलो 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 चला रे. इथं तपस्या हा कुठला दरवाजा आहे पहिला? गणेश दरवाजा. दरवाजा. गणेश दरवाजातून आलेलो आम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आणि याच्यावरती बघू शकता गणपती बनवलेला आहे. आपले गणपती बाप्पा बनवलेले इकडे एक आणि इकडे एक. तर हा आहे पहिला दरवाजा. प्रथमेश काय बोलशील? गणेश दरवाजा भेटला आपल्याला पहिला. पाय खूप दुखले आता सिड्या चढून चढून. खूप उंच आणि खूप आपण सरळ कुठं सिड्या आलो दाखव. आपण कुठं आलो? आणि आम्ही आलोय तिकडनं बघू शकता. हा ब्रिज झूम नाही होते एवढा मोठा आहे एवढं लांब आहे. तिकडनं आलेलो आम्ही आता चाललो वरती. चलो चला. तर मित्रांनो एकदम खतरनाक वाल्या शिड्यांवरती चाललेलो आहे. बघू शकता आता इथून एकदम खतरनाक शिड्या लागणार आहेत. हे बघ. रत्नदेवी या मंदिराजवळ आम्ही पोहोचलेलो आहे आणि त्याच्याच जवळ हा सुद्धा एक दरवाजा दिसलेला आहे. पण हा दरवाजाचा नाव काय माहिती नाही आम्हाला. तर आता इकडनं जातोय आई रत्नदेवीच्या दर्शनासाठी. बरेच लोक आलेले आहेत आणि या इकडं बघाल तर मंदिर आहे आई रत्नदेवीचा. तसा इकडनं आशीर्वाद घेणार आणि जाणार पुढे. तर इथं माकड सुद्धा आहे. काय नाही करणार, काय नाही करणार. चलो रत्न आईच्या देवीचे आम्ही दर्शन घेतल्यानंतर थोडाच पुढे गेल्यावरती अशी एक गुफा लागते. ही गुफा पण बघू शकता किती मस्त आहे. चला आता जाऊया वरती. अजून आपल्याला बराच वरती जायचं. साहिल माकडाचा आवाज कर. साहिल माकडाचा आवाज कर ना. तू बघतो साहिल तुला. साहिल वरतून बघतात ते माकडं. तर मित्रांनो आम्ही फायनली आमच्या जाणार आहेत. अजून थोडा वरती जायचं आहे. तर बघू शकता बरेच दरवाजे आहेत इथे. आता वरती जायचं अजून थोडासा. आता आम्ही 15 मिनिटात पोहोचणार आहेत आणि जो एकदम फेमस असा आपला रील्स वरती जो स्पॉट झालेला आहे तिथं आम्ही पोहोचणार आहे थोड्याच वेळात. तर चला आता तिकडे जाऊया आणि बघूया तो
झालेला आहे खूपच असा आपला रतनगडचा. तर बघू शकता हा तो स्पॉट आहे एकदम मस्त आणि त्या स्पॉटला आम्ही सुद्धा पोहोचलेलो आहे आणि खूप असे मस्त व्हिडिओ काढलेले आहेत आणि मजा आलेली की तो भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत, रील्स पण काढलेले आहेत, तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. तर व्लॉग नक्की पूर्ण बघा, अजून खूप वरती जायचं आहे, अजून एवढा बाकी आणि बघू शकता काय धुक्का आहे, वा खतरनाक धुक्का आहे, मस्तच एकदम. चला आता जाऊया थोडा पुढे. फायनली आपण त्या आपला खालून जो स्पॉट बघितला तो एकदम वरचा टोक तिथे पोहोचलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इकडनं काय व्ह्यू आहे खतरनाक, म्हणजे पूर्ण धुका दे काही दिसणार नाही इकडनं. हा तो स्पॉट होता जो आपण खालून बघितला होता तो आणि खूपच असं भारी वाटतं इकडनं. तुम्ही बघाल तर किती धुका बघू शकता, नुसता धुकाच धुका. आणि आता इकडनं आम्ही आता खाली जाण्याचा परत प्रवास चालू करणार आहोत. खूप अशी मजा आली इकडे येऊन, तर तुम्ही पण एकदा असा अनुभवलं पाहिजे सह्याद्रीमध्ये येऊन या किल्ल्यावरती. तर आता आम्ही इकडनं आता निघण्याची तयारी करतोय आता. तर चला आता बघूया आपली उतरण्याची सुद्धा जर्नी. आपण आपला आता खाली जाण्याची प्रवास चालू केलेले आहेत आणि इकडे बघू शकता खूप असा मस्त एन्जॉय केला आम्ही आणि हा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे, एकदम टॉपचा. खूप मजा आली इकडं. आणि आता इकडनं असं चाललो आता खाली, तर जास्त तर काय इकडनं व्हिडिओ काढता येणार नाही कारण आपल्याकडे फोन आहे, गोप्रो विप्रो असतात तर काढले असते, कारण का डायरेक्ट गेलो तर डायरेक्ट खाली म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढणार. आणि तिकडे बघाल तर तुम्ही टाकी आहे तिकडं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ती जी टाकी नव्हती, तो होता कडेलोट आपल्या या गडावरचा. तर आता इकडनं आम्ही निघतोय, तर चला आता जाऊया खाली. आता उतरायला लागलेले तर बघू शकता कसे सांगू तुम्हाला परिस्थिती. व्ह्यू बघू शकता तुम्ही. शूज वगैरे एकदम व्यवस्थित घेऊन या जे स्लिप न होणार आहे. पूर्ण धुक्का. आणि इकडे कारवांचे ते फुलं होती ते गेलेले आहेत आता. चलो लेट्स गो. जहापना फोटोशूट वाज चालू घेतो ना बाला, वाज बाळा बाळा फोटोशूट चालू बाई बापा. वाज घेतो. एवढा टाकतो ना. चलो खाली चला रे. तर मित्रांनो गडावरची आपल्याला 4थी टाकी लागलेली आहे आणि मस्त असं पाणी तर बघू शकता, खोल खूप असते. येस पूर्ण खोल आहे रे. एवढीच आहे काय? हा माती आहे. चला आता ही 4थी लागलेली आपल्याला टाकी. चला खाली चला. धुक्का तर एकच नंबर आहे. चालता मित्रांनो बघू शकता किती टाक्या दिसलेल्या आम्हाला. मस्त पैकी निळा शुअर पाणी आहे आणि कमीत कमी 5 ते 7 टाक्या तिकडे बघू शकतो. काय निळा पाणी. मित्रांनो आपण गाड्याच्या बॅक साईडला आलोत आणि गाड्याच्या बॅक साईडला आलेत तर तुम्हाला अशा भरपूर अशा टाक्या दिसणार आहेत. तर त्यातल्या त्या काही सर टाक्या आहेत तुम्ही बघू शकता. तर अशा मस्त टाक्या बघायला भेटणार आहे. तुम्ही गाड्याच्या बॅक साईडने उतरा चढल्यानंतर आणि मस्त असं वातावरण आहे इकडे. तर चला जे जे वाटेत दिसेल ते सगळं दाखवत जाईल. होतो
आता डायरेक्ट खाली गेल्यावरतीच दाखवणार आहे मी, कारण का खूप असा रिस्की रस्ता आहे, जास्त काय व्हिडिओ मी बनवणार नाही तिकडनं. बघू शकता आता संध्याकाळचा व्ह्यू. जवळजवळ आम्हाला 3 वाजले आता उतरायला. तर चला आता डायरेक्ट जाऊया खाली आणि बघूया आपला कसा होतोय ट्रॅकिंगचा प्रवास. तर मित्रांनो फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. अजून थोडंसं आम्हाला 2-3 किलोमीटर लागणार आहे पोचायला. तर तुम्हाला दाखवतो मी एकदा लास्ट व्ह्यू आम्ही कुठपर्यंत गेलो होतो. तर बघू शकता या इथून असा पूर्ण अख्खा एवढा लांबून असं गेलो होतो आणि या इथपर्यंत पोचलो होतो या इथं. आणि या इथं आहे आपला कडेलोट. तर खूप असं दमलेलो आहे आणि इकडे सगळे पोरं आहेत. पाय खूप आमचे आता गुडघ्या आणि पायाचे तलवे असे दुखतात ना, खतरनाक. पाय खूप खतरनाक दुखतात आहेत आणि हालत पण खूप बेकार झालेली आहे. तर आता इथून जाणार आम्ही कुठली वाडी बाळा ती? लवलवाडीला जाणार. तिकडं बघणार कसा काय निसर्ग आहे तो बघणार आणि तिथंच व्लॉग एंड करणार आहे. तर चला आता लवलवाडीला जाऊया. आणि आम्ही सकाळी जाणार होतो पण सकाळचा प्लॅन कॅन्सल केला कारण की आम्हाला लवकर गाड्यावरती चढून लवकर उतरायचं होतं म्हणून. 9 वाजता चढायला सुरुवात केली. हां, ते किती 4 वाजले. 9 वाजता चढायला सुरुवात केली आम्ही गाड्यावरती आणि वाजलेत आता 3. तर म्हणजे 3 वाजेपर्यंत आम्ही चढून उतरून झालं आमचं. तर चला आता भेटूया डायरेक्ट लवळवाडीला. बघूया तिकडचं कसं काय स्पॉट आहेत आणि निसर्ग आहे. चला. तर मित्रांनो आपण गडावरून तर आलेलो आहे आणि तुम्हाला ज्या स्पॉटचा मी तुम्हाला सांगत होतो सकाळपासून की आपण लवळवाडीला जाणार आहे, तर तो स्पॉट माझ्या समोरच आहे आणि तुम्ही बघू शकता तो स्पॉट काय खतरनाक व्ह्यूमध्ये आहे. वा, एकच नंबर. मस्त एकदम रोड गेलेला आहे पाण्याच्या मधोमध. आणि आता आम्ही थोडा पुढे जाणार आहे. त्या साईडला विहीर आहे आणि हा पूर्ण असा रोड आहे आणि तिकडं ती लवळवाडी. मित्रांनो मस्तपैकी फायनली आमचे लवळवाडीला येऊन फोटो बिटो शूट झालेला आहे. एकदम भारी असा मस्त फोटोशूट झालेला आहे आणि तुम्ही बघितला असाल का नजारा हा एकदम खूपच असा मस्त नजारा आहे एकदम. आणि इकडे आपले सगळे पोरं आहेत फोटो काढतात आहेत. तिकडे पण आहे साहिल आणि पत्या. तर खूप मजा आली इकडे फोटो काढायला. इकडे या फोटोसाठी खास आम्ही आलेलो एवढं लांब. आणि आता हा व्लॉग सुद्धा मी इथंच एंड करतोय. तर पत्या पण आलेला. काय बोलतो पत्या? मित्रांनो आपण जे रील्स मध्ये जे बघतो ना प्रत्यक्ष लवलवाडीचं जे प्रत्यक्ष आपण जे निसर्ग जो आपण बघितला ना तो खरा म्हणजे तिथे आहे. बरोबर, त्या विहिरीच्या इथं आपण तिथे जाऊन बघूया वाटलं तर. चला ती विहीर पहिले बघूया. तिथं काय आहे विशेष? ती विहीर म्हणजे त्या तिथं रील्स मध्ये ती विहीर आहे ना ती फेमस झालेली. हा, आता ती रील्स बघू आपण. सॉरी, विहीर बघू आपण. तर खूप असे पब्लिक आहेत जे टुरिस्ट लोक फोटो काढायला आलेले आहेत. तुम्ही बघाल तर इथं ही विहीर आहे आणि हा जवळजवळ खूप खोल पाणी आहे म्हणजे डॅमचा पाणी एकदम. तर हा व्लॉग पण इथंच एंड करणार आहे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.